बार्शी आणि येडशी परिसरात फिरत असलेल्या वाघाचा बंदोबस्त लवकरच करण्यात येणार आहे। या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा येथील विशेष पथक सोलापूरमध्ये दाखल झालं आहे। ताडोबाच्या या पथकाने वाघाचा संपूर्ण अभ्यास केला आहे। आता वाघाला बंदुकीद्वारे बेशुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। प्रोजेक्टाईल गनच्या माध्यमातून डार्ट वाघाच्या मांडी किंवा खांद्यावर मारलं जाणार आहे। यात बेशुद्धीचे इंजेक्शन असणार आहे। सोलापुरात आलेल्या ताडोबा पथकाचे नेतृत्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे करत आहेत। त्यांच्या सोबत अजय मराठे हे शार्प शूटर आहेत, तसेच विकास ताजणे, योगेश लकडे, प्रफुल्ल बडगुरे, गुणांक ढोरे, दीपेश टुमरे, वसीम शेख, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर असे सदस्य आहेत। ताडोबाच्या पथकाने जंगलातील वाघाची स्थिती ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे आणि पावलांच्या खुणांद्वारे निश्चित करण्यात येत आहे। त्यानंतर वाघाला डार्ट मारून बेशुद्ध केले जाणार आहे। वाघाला पकडल्यानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे। त्याआधी बेशुद्ध अवस्थेतून जागे होण्यासाठी विशेष इंजेक्शन दिलं जाणार आहे। वाघ रात्री मानवी हालचालींचा 5 पट अधिक चांगला वेध घेतो, त्यामुळे संध्याकाळ होण्याआधीच वाघाला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वन्यजीव तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही मोहीम अत्यंत काळजीपूर्वक राबवण्यात येणार आहे।